हे केलं, परंतु एक क्षण असा आला की त्यांना पंडित जितेंद्र अभिषेकींकडे गाण्याचं शिक्षण मिळवण्याचं भाग्य मिळालं, परंतु अभिषेकी बुवांकडे देखील शिक्षण त्यांना हे काही सहजासहजी मिळालं नाही. कारण अभिषेकी बुवांनी त्यांना 3 महिने घराच्या बाहेर, त्यांना माहिती होतं की हा येतोय गाण्याला, पण ते त्याची परीक्षा घेत होते की बाबा नेमका कितपत तयार आहे, गाणं ऐकण्याची ह्याची कितपत मानसिकता आहे असं पाहिलं. आणि मग 3 महिन्यानंतर त्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारलं आणि त्यांना अखंड पुढं 15 ते 20 वर्ष, 15 ते 17 वर्ष अभिषेकी बुवांकडे ते जात होते, गाण्याचं शिक्षण घेत होते. त्याच वेळेला पंडित विजय कोपरकरजी देखील अभिषेकी बुवांकडे शिकत होते आणि त्यांचं ते मार्गदर्शन घेत होते. असे विजयराव देशपांडे, परंतु त्यांनी नगरची नाळ कधीही तुटू दिली नाही. मी जरी कलाकार झालो, ते केंद्रीय विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी करीत होते, परंतु त्यांचं सर्व क्षेत्र हे गाणं हे त्यांनी त्यांच्या जीवनाचं एक ध्येय बनवलेलं होतं. त्यासाठी ते अफाट कष्ट, तब्येत साथ देत नसताना देखील त्यांनी अतिशय कष्ट घेतलेले मी स्वतः पाहिलेले आहेत. त्यामुळं अशा कलाकाराचं अचानक जाणं, ते वास्तविक निवृत्त झाल्यानंतर, खरं निवृत्त झाल्यावर अनेक जण विचार करतात की आपण आयुष्यात जे काही करू शकलो नाही ते आता इथून पुढच्या काळात आपण करूया, त्याचा आनंद उपभोगूया जीवनाचा. परंतु त्यांचं दुर्दैव असं झालं की ते निवृत्त होऊन बेडवरच जाऊन पडले. 3 वर्ष 4 वर्ष जवळजवळ ते बेडवरच होते. सारखं आजारपण, वेगवेगळ्या हॉस्पिटलमधनं त्यांचे उपचार चालू होते, परंतु शेवटी नियतीपुढे कोणाचं काही चालत नाही. तर असे विजयराव आपल्याला सोडून साधारण 1.5 वर्षापूर्वी आपल्यातनं निघून गेलेले. तर त्यांच्या स्मृतीसाठी वास्तविक नगरमधले अनेक लोक त्यांना नावानिशी ओळखत होते आणि ओळखतात सुद्धा. तर अशा कलाकाराच्या स्मृतीसाठी त्यांचा मित्र, गुरुबंधू आज या इथे उपस्थित झालेला आहे. तर मी आपणा सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करतो आणि विजयरावांचं पुण्यस्मरण करून त्यांना आदरांजली वाहतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. आम्ही कला जपतो, कलाकार घडवतो या ब्रीदवाक्याला जागून मकरंदजी संगीत वारसा जोपासण्यासाठी करत असलेली तळमळ आणि साथीला आहे धनश्री ताईंच्या कलासक्त व्यक्तित्वाची कळकळ, आणि यातून भागणार आहे ती म्हणजे आपल्या सर्वांची, दर्दी रसिकांची स्वरभुकीची मळमळ. आणि त्यासाठी हा सगळा या ठिकाणी आजचा जो प्रपंच आहे तो मांडलेला आहे. आणि याला स्वरसाज चढवण्यासाठी आपल्या नगरचे उदयोन्मुख गायक कलाकार माननीय श्री अनिरुद्धजी धर्माधिकारी या ठिकाणी प्रथम पुष्प गुंफणार आहेत. आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपण प्रथम पुष्पात त्यांची संपूर्ण रागदारी ऐकणार आहोत आणि त्यानंतर द्वितीय पुष्पामध्ये आपण सगळेजण ज्यासाठी आसुसलेले आहोत त्या पंडित विजय कोपरकरांचं गायन आपल्याला ऐकायचं आहे. तर या ठिकाणी प्रथमतः मी अनिरुद्ध धर्माधिकारी आणि साथसंगत करण्यासाठी माननीय मकरंदजी खरवंडीकर सर आणि शेखरजी दरोडे यांना या ठिकाणी निमंत्रित करते आणि या कलाकारांचा परिचय करून देण्यासाठी मी निमंत्रित करत आहे अनिकेत देऊळगावकर यांना. कलाकारांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं.